मंडळी, दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत हा व्यवसायाने शेफ आहेत. आई वडिलांच्या करिअरपेक्षा त्याने पूर्णपणे वेगळं करिअर निवडलंय. या करिअरमध्ये कॉलेज शोधण्यापासून ते ऍडमिशन घेण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी अनिकेतने स्वतः केल्याय. यासाठी त्यांनी पॅरिसमधल्या एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. त्यावेळी पॅरिसला वास्तव्यास राहणाऱ्या सचिन पिळगावकर यांच्या एका मित्र जोडप्याने अनिकेतची खूप मदत केली होती. परंतु पॅरिसमध्ये असताना अनिकेत सोबत एक घटना घडली होती आणि त्या प्रकरणात भारतात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी अशोक सराफ यांची खूप मदत केली होती. असा सर्व किस्सा अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितलं आहे. छगन भुजबळांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही, असंही यात त्यांनी म्हटलंय. अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात म्हटलंय की अनिकेत पॅरिसला असताना त्याच्यावर एक छोटासा हल्ला झाला होता आणि त्याची बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगेत त्याचा पासपोर्ट होता. पुन्हा पासपोर्टसाठी आणि स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याचं भारतात येणं गरजेचं होतं आणि हे सगळं एका आठवड्यात व्हायला हवं होतं. या घटनेमुळे आम्ही खूपच हतबल झालो होतो. पण तेव्हा छगन भुजबळांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यामुळे अनिकेतचं वर्ष वाया गेलं नाही. त्याचं शिक्षण सुरळीत सुरू राहिलं. भुजबळ साहेब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. माझ्या कुटुंबियांना मदत केलेली आहेत. ते माझे जवळचे मित्र आहेत. असं सर्व काही अशोक सराफ यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात लिहिलंय. त्यासोबतच छगन भुजबळ यांची निर्मिती असलेल्या 2 चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी सुद्धा भूमिका साकारली होती. म्हणून छगन भुजबळ आणि अशोक सराफ यांची मैत्री फार जुनी आहे. तसंच या आत्मचरित्रात अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासोबतच यात ते म्हणाले की पालक म्हणून अनिकेतच्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. तो आयुष्यात यशस्वी होईलच याची खात्री आहे. कारण यश आम्ही पैशांत मोजत नाही, त्याच्या आनंदी असण्यात आहेत. माणूस म्हणून तो चांगला होणं म्हणजे यश आहे. अशा शब्दांत अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.